विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी सेंट मेरी स्कूल मड यांच्या वतीनं पहिल्यांदाच कॅम्पेन अगेन्स्ट ड्रग्ज अंतर्गत भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। ही रॅली 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सेंट मेरी स्कूल मड येथून काढण्यात आली। से नो टू ड्रग्ज अँड येस टू बेटर लाईफ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी गल्लोगल्ली फिरून नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली। या उपक्रमाचं आयोजन या शाळेचे चेअरमन रुबिन मिरांडा आणि प्रिन्सिपल डेन्झिल मिरांडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या उपक्रमासाठी फाल्गुनी रायगाव, स्मिता डोंगरे, चांदनी डिसोजा आणि पॅरेंट्स कोऑर्डिनेटर झाकीर हुसेन यांचं विशेष सहकार्य लाभलं। रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा यांचे दुष्परिणाम समाजासमोर मांडले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून व्यसन कशाप्रकारे माणसाचे आरोग्य, कुटुंब आणि संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करते हे प्रभावीपणे दाखवण्यात आले। विशेष म्हणजे रॅली दरम्यान रस्त्यावर सिगारेट, पान, गुटखा सेवन करणाऱ्या नागरिकांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला। ही व्यसनं किती धोकादायक आहे ते समजावून सांगताच अनेक नागरिकांनी यापुढे व्यसन करणार नाही अशी शपथ घेतली। या उपक्रमामुळे मड परिसरात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं असून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत आहे। जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मालाड पश्चिम मड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की सेंट मेरी स्कूलच्या माध्यमातून हा लहान मुलगा सकाळी 9 वाजल्यापासून हातामध्ये फलक घेऊन गल्लोगल्ली प्रत्येक सोसायटीमध्ये जात आहेत आणि नागरिकांना जागृत करतायत की ह्या सर्व जे गोष्टी आहेत तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक आहेत आणि अशा पद्धतीने जागृत करत असताना आम्ही ते पाहिलेलं आहेत। आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय कित्येक नागरिकांनी हातामधली तंबाखू असेल, पान असेल त्यांनी थुकलेलं आहे आणि त्यांनी लहान मुलांना वचन दिलेलं आहे की यानंतर आम्ही ह्या गोष्टीची जे काही व्यसन आहे ते करणार नाही। अशा पद्धतीचं जनजागृती मोहीम शाळेच्या माध्यमातून खूप स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। खरोखर आनंद वाटत आहे कारण आता आम्ही गल्लोगल्ली फिरलो आणि हे छोट्या मुलांनी एवढी मेहनत करून मेसेज आज पाठवतात सर्वांना आणि तो मेसेज खरोखर पोचत आहे असं वाटत आहे। कारण 2 ठिकाणी आपण पाहिलं असेल की कोण सिगरेट पित होते तर कोण पान खात होतं, गुटखा, तर त्यांनी ते ताबडतोब म्हणजे मुलांचं ऐकून त्यांचं हे परिश्रम बघून त्यांनी तिथेच थुकलेलं आहे आणि त्यांनी वचन दिलेलं आहे की आम्ही ह्याच्या पुढे आम्ही व्यसन करणार नाही। तर खरोखर चांगलं वाटते, कुठेतरी मेहनत रंग लाई असं वाटते आणि हा मेसेज सर्वांपर्यंत पोचतोय आणि अजून पोचायला पाहिजे। मला तरी वाटतं इतर जे क्षेत्रातून कार्यकर्ते आहेत किंवा समाजसेवक आहेत त्यांनी सुद्धा असे काही मोहीम राबवले पाहिजे जेणेकरून लोकांचे हेल्थचा जास्तीत जास्त ते लोक केअर करतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमची मेहनत खरोखर ही फेल जाणार नाही। मुलांनी छोट्या मुलांनी सकाळपासून एवढे गल्ली फिरून मेहनत करतात, ती मेहनत यांची खरोखर दिसून येत आहे इथे। खरं तर शिक्षकांनी आज 15 ते 20 दिवस झाले याची मेहनत घेत आहेत आणि याची तयारी करत आहेत। तसं मुलांनी सुद्धा मेहनत भरपूर घेतलेली आहे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला पेरेंट्सचा मिळाला। पेरेंट्स सुद्धा मुलांना प्रॅक्टिससाठी किंवा काही प्रोग्राम असेल त्याच्यासाठी सहखुशीने पाठवतात आणि ते स्वतः सहभाग होतात। खूपच बरं असं प्रतिसाद लाभलेला आहे आणि असं वाटतं की एक छोटीशी मोहीम आम्ही स्टार्ट केलं आहे, पण नक्कीच याकडून कोणी प्रेरित होऊन नक्कीच बरेच जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा वेगवेगळ्या NGOs वगैरे आहेत ते सुद्धा हे मोहीम राबवायला पाहिजे। एक मोठा असा आपण जर एकत्र सर्वजण येऊया तर नक्कीच मला वाटतं हा जो असं आपला ब्रीदवाक्य आहे की या मड क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे नशामुक्त व्हायला पाहिजे त्याच्याकडे कुठेतरी एक जे वाटचाल चालू आहे ते खरोखरच खूपच चांगलं असं मला वाटतंय। देखो, एक छोटी सी कोशिश की है इन बच्चों ने सेंट मेरी स्कूल के माध्यम से जो कैंपेन हुआ है ये एक शुरुआत है, अभी तक सिर्फ एक शुरुआत है और ये जिम्मेदारी देखी जाए तो ये सरकार की है। तो सरकार को कहीं ना कहीं इस पर ध्यान देना चाहिए कि एक छोटे स्कूल से एक बड़ा मैसेज आ रहा है और समाज के लिए जो हमने देखा है आज ये इन्होंने खड़े रहकर जो ये गैदरिंग की है, ये जो रैली की है और ये अल्हम्दुलिल्लाह सक्सेस हुई है और लोगों से रिक्वेस्ट है कि आप लोग भी मड में इस चीज़ के लिए जागरूकता फैलाएं और समाज के लिए जो नो ड्रग्स का जो मैसेज है उसको सब इस पर अगेंस्ट में खड़े रहे और हम यही चाहते हैं कि सब मिलकर ड्रग्स के अगेंस्ट खड़े रहे, इसके लिए लड़े। मैं देख रहा हूँ जिस तरह से बच्चों ने रिक्वेस्ट की बड़ों को, तो बड़े लोग ने बच्चों की सुन करके वो चीज़ों को तुरंत फेंक दी जो उनको पता है कि जो सेहत के लिए हानिकारक है। बच्चों ने मैसेज दिया नशा करो तो पढ़ाई का नशा करो, नशा करो तो अच्छी चीज़ों का करो, ना कि गलत चीज़ों का।
और आप यहाँ देख रहे हैं कि जिस तरह से आज ये जितने बच्चे हैं, इनके फैमिली में भी कुछ मेंबर्स उनके होंगे जो नशा करते होंगे। आज जिन्होंने अपने घर वालों के लिए, ये अपने एरिया के लिए, अपने देश के लिए एक बहुत अच्छा मैसेज दिया है। और सेंट मैरी स्कूल ने काफ़ी अच्छा एक इनिशिएटिव लिया है, जो कि आज ये रैली निकाली और ये बच्चे आज अच्छा मैसेज दे रहे हैं। देखिए क्या होता है कि जैसा इनका स्लोगन है, जो स्लोगन बच्चों ने दिया है, तो उस पर लोग सुन के बच्चे वेट करके देख रहे हैं। और जिसको उन्होंने रिक्वेस्ट की, सबने अपना तुरंत वो नशा जो उनके हाथ में था तो नहीं करना चाहिए, उन्होंने छोड़ दिया वो चीज़ को। सबसे पहले तो मैं थैंक यू बोलना चाहूँगी हमारे प्रिंसिपल सर को, जिन्होंने हमें ये मौका दिया है कि हम कुछ सामाजिक कार्य करें, क्योंकि पढ़ना तो है ज़रूरी, लेकिन सामाजिक कार्य करेंगे तो बच्चों को भी पहले से पता चलेगा कि यस ये है क्या। सभी के घर में, जैसे हम भारत देश में रहते हैं, भारत देश में शिक्षा ज़रूरी है तो है। जो आज हमने जो पहल की है, लगता है उससे तो हम कुछ ना कुछ तो कुछ अच्छा करने की कोशिश तो की ही है। टीचर, जिस तरह कोई भी चीज़ करने से पहले एक प्रैक्टिस, काफ़ी लोगों की मेहनत होती है, आपको लगता है ये सब चीज़ें देखने के बाद मेहनत आपकी रंग लाई है? गुड मॉर्निंग। ये मेहनत हमारी ज़रूर रंग लाएगी, क्योंकि छोटे बच्चों की बात ज़्यादा समझ में आती है लोगों को। तो मुझे लगता है कि जो भी यहाँ पे देख रहे हैं वो सबको हमारी बात ज़रूर समझ में आएगी, और एक परिवार भी अगर सुधर गया उसमें तो हमारी मेहनत रंग लाएगी। बहुत अच्छा प्रतिशत हमको मिला है और आगे भी हम ऐसे सोशल वर्क करते रहेंगे। हमारे सर हमको बहुत प्रोत्साहित करते हैं और हम ये कार्य हमेशा आगे बढ़ाते रहेंगे। शाळेनं राबवलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून आपले भविष्य व्यसनमुक्त असले पाहिजे हा ठाम संदेश देणारा ठरला आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई।